तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मी रोहित आणि तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ थोडासा हटके वेगळा आहे. आज आपण चाललेलो आहोत भीमाशंकरचं अभयारण्य एक्सप्लोर करण्यासाठी. तर आज आपल्याला सुट्टी होती आणि आज आपण ठरवलं की आज भीमाशंकरला जायचंय. तर आपल्याबरोबर आहे आपला मित्र सागर. त्याला घेऊन आपण निघालेलो आहोत भीमाशंकरची अभयारण्याची सैर करण्यासाठी. तर आपल्याला आज नवनवीन गोष्टी पाहायला भेटणार आहे, शिकायला भेटणार आहे, अनुभवायला भेटणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मात्र. तर मित्रांनो चला, आज तुम्हाला मी भीमाशंकरला घेऊन जातो. आपण आता पुढे जाणार आहोत. ते आहे नाटेवाडी. सध्या आता लग्न करायचं त्याच्यामुळे भरपूर ठिकाणी अशा डीजे वगैरे लावतात. ते लांडेवाडी गाव, जे की माझी खासदार गाव पाटील यांचे एक गाव आहे. खूप साऱ्या डेव्हलपमेंट या गावात झालेल्या आहे, जे की इंग्लिश मिडियम स्कूल असेल, विविध प्रकारच्या छाती असतील त्यांच्या जे विकत केलेले हे गाव आहे त्यांचे. मित्रांनो, आपण आहे आता घोडेगाव मध्ये. घोडेगाव मार्गे आपल्याला आता डिंबे आणि डिंब्यातून आपल्याला तळेघर मार्गे भीमाशंकरला जायचंय. आपण घोडेगाव मध्ये आलेले आहोत. मंथरमधून शक्यतो 66 किलोमीटर एवढं अंतर आहे भीमाशंकरचं. आणि ते अंतर म्हणजे अगदी 1.5 ते 2 तासामध्ये कव्हर होतं. फक्त किलोमीटर नंतरमधून आहे. ही आहे शिंदेवाडी. शिंदेवाडी नंतर शिनोली येतो. शिनोली नंतर मुलेंद्र येतो. मित्रांनो, हे आहे शिनोली. त्या शिनोलीमधून आपल्याला डिंबेकडे निघायचं. लग्न म्हटलं का अशा शोबाजी भरपूर असतात नाही का, आहे की नाही सागर? म्हणजे डीजे वगैरे लावून ठीक आहे. आता त्याचा प्रश्न आहे शेवटी.
आपण काय बोलू शकत नाही त्या गोष्टी, पण शेवटी मित्रांनो हा आहे शिनोलीचा भाग. हा शिनोली पासून डिंब्यामधून कळेघर मार्गे आपल्याला भीमाशंकरसाठी जायचंय. भीमाशंकरसाठी जाणार आहे आपण भीमाशंकर मध्ये गेल्यानंतर आपल्याला जे पाहायचं म्हणजे जे मंदिराचं तिथलं अभयारण्य असं हे पूर्ण आपण या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा. जे आहे नदी जी की गोड नदी आहे, जी डिंबे धरण आहे. डिंबे धरणातून सोडलेलं पाणी आहे. डिंबे धरणापासून उगम झालेल्या नदीचं नाव हे गोड नदीचं नाव आहे, जे की संपूर्ण शिरूर भागात याचं पाणी जातं. आंबेगाव असेल, शिरूर असेल, या तालुक्यांसाठी हे पाणी वापरलं जातं. आपण आता आलेलो आहोत डिंब्यामध्ये. डिंबे गाव आहे. या गावातून भीमाशंकरसाठी जाण्यासाठी रस्ता आहे. ते छोटं आणि सुंदर गाव आहे. हे जे समोर तुम्ही पाहताय हे जे भिंत दिसते ते आहे भीमाशंकर डॅम. तत्मा बाबू गेनू जलाशय म्हणून या डॅमचं नाव आहे. उजव्या साईडला रस्ता जातो तो आहे डिंबे धरणाकडे जातो. हा रस्ता हुतात्मा बाबू गेनू सागर. आणि हा जो भाग आहे हा मात्र भीमाशंकर साईडला हा रस्ता जातो. इथनं भीमाशंकर शक्यतो 40 किलोमीटर असेल. तळेघर नाके अनेक तिथे गावांमध्ये लागतात भरपूर असे. आणि हा फक्त आपल्याला जे मोठे शहर लागेल म्हणजे ते आहे तळेघर. तळेघर आपल्याला लागेल. त्यानंतर मग पुढे छोटी गावे लागून मग बागे ते जे खालच्या साईडला दिसतंय डोंगराच्या खाली ही आहे सगळी मोठी गावं जी की या निसर्गाच्या सानिध्यात बसलेली आहे. बॅक साईडला गेलो हे DIDPS धरण, जे की डिंबे धरण आहे. हे पूर्ण तुमच्या ठिकाणी लोक दुकाने टाकतात, त्यांची विकायला बघतात काकड्यांना. त्या ठिकाणच्या लोकांना उद्या ठेवण्यासाठी हेच एक साधन आहे जे की पर्यटकांसाठी तुम्ही जे खाण्याच्या वस्तू म्हणा चहा तुम्ही साईडला टाकून लक्षाच्या साईडला टाकून
250 होता नाही का? हा हिरडा आहे का? हा, हे हिरडे. हिरडा आहे का? नाही उपयोग काय हिरड्याचा? हा? कशासाठी वापरतात हे हिरडा? ते हिरडं वाळवायचं हा आणि असं कट्टेवर राहायचं आणि इकायचं. तो पण तो विचारतोय त्याचं काय होतं हिरड्याचं याचं बापूला? काय होतं बा आपल्याला माहित नाही. कशासाठी वापरतात म्हणजे? हिरडा कलरला पण वापरतात हा. आणि औषधी पण असतो, बरोबर ना? खोकल्याला म्हणजे बारी. खोकल्याचं जे औषध आहे ना हा हा हा. ते पण होतं त्याच्यात जेफ जेफ होतं. आणि कलर पण होतो त्याचा. हा. तुम्ही कुडालो आम्ही मंचर म्हणते काय आहे तिला येते तर तुम्हाला माहित नाही. नाही, आता तिकडे हिरडा नाही ना. आता तिकडे नाही त्या मुलकाला हम्म. त्या मुलकाला हिरडे पण नाही झालं का या वर्षी? हा काय दरवर्षी 5-6 होतात ना? हा काय का बरं या वर्षी का बरं असं झालं? हा का? अंतरला पाऊस आहे. हा इकडे कोकण कडा आहे का? कोकण कडा तिकडे खाली जायचं कोकण. अच्छा हा रस्ता कुठं जातो आता स्ट्रेट? हा हनुमंत हनुमंत. हा नागपंडी. ज्या ठिकाणी आपल्या समवेत सागर भाग इथे आहेत आणि आपण आता आलेलो आहोत भीमाशंकर अभयारण्य आणि या ठिकाणी असणाऱ्या गोशाळेपाशी. त्यानंतर आपण जाणार आहे आता वनामध्ये. या ठिकाणी जे जंगल आहे ते पूर्ण आपण फिरणार आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहत असाल तर ही आहे भीमाशंकरची गोशाळा, ज्या ठिकाणी ज्या गायी वगैरे असतात, जे सोडलेल्या वगैरे ज्या गायी असतात त्या या ठिकाणी त्यांचा ओपन गोठ्यावानी पाळून या ठिकाणी त्यांचं संगोपन केलं जातं. ही आहे गोशाळा. इथे भाविक भक्त त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांचं पालन पोषण करतात. तर आपण आता आलेलो आहोत भीमाशंकर मध्ये आणि या ठिकाणाहून जे आपण रस्त्याने चाललोय तो भीमाशंकर मंदिराच्या अगदी पाठीमागनं जो रस्ता येतो त्या रस्त्याने आपण जंगलातून भीमाशंकर मंदिराच्या अगदी उंच डोंगरावरती जो ठिकाण आहे म्हणजे भीमाशंकर मंदिराच्या वरच्या साईडला आपण आलेलो आहोत. आणि आता आपण भीमाशंकर मंदिराच्या पायथ्याशी तिथं खाली जाणार आहे आणि तिथून पुढं मग आपण पुढच्या वाटचालीला सुरुवात करणार आहे जंगलामध्ये. या ठिकाणी काल पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे थोडीशी ओली रेती आहे. तर मित्रांनो हे अशा प्रकारचं हे वन आहे, जंगल आहे. या जंगलामध्ये माकडं वगैरे भरपूर आहेत आणि जरा चालताना व्यवस्थित आला तर व्यवस्थित चाला, जेणेकरून तुमच्या हातातनं मोबाईल वगैरे हिसकावून घेणार नाही. तर इथं गायी वगैरे भरपूर आहेत ज्या की गोशाळेच्या आहेत. काही अशाच म्हणजे सोडलेल्या गायी आहेत. मागच्या वेळेस हे बंगला नव्हतं नाही काही, काम चालू होतं याचं.
मित्रांनो, आपण आहोत आत्ता अभयारण्यात, जे की भीमाशंकर अभयारण्य म्हणून ओळखलं जातं. आणि आपण सध्या चाललेलो आहोत या जंगलाची भटकंती करण्यासाठी. आपल्याबरोबर आहेत आपला मित्र सागर, आणि आपण जो की त्याला या जंगलाबद्दल सर्व काही माहिती आहे, म्हणजे रस्ते असतील, या ठिकाणची जी काही म्हणजे ठिकाणे असतील, ही सगळी काही सागरला माहिती आहे. आणि आपण त्याच्याबरोबर आता ह्या जंगलाची भटकंती करण्यासाठी आलेलो आहोत. तर आता ह्या रस्त्याने आपण जे चाललेलो आहोत, तो रस्ता आपल्यालाही माहीत नाही नक्की कोणता आहे, पण ज्या रस्त्याने आपण चाललो आहोत त्या रस्त्याने आपण काही खुणा करत चालणार आहोत, जेणेकरून आपल्याला रस्ता शोधल परत येण्यासाठी. कारण ह्या जंगलामध्ये जेवढे रस्ते आहेत तेवढे सगळे सेम रस्ते आहेत, जेणेकरून आपण आपली भूल होणार नाही, कुठल्याही प्रकारचे आपण येताना जाताना भूल होणार नाही. त्यामुळे आपण या रस्त्याने खुणा करत चालणार आहोत. तर मित्रांनो, भीमाशंकर हे म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, जे की पूर्ण भारत देशाचं मानलं जातं. या ठिकाणी अनेक राज्यातील अनेक देशातील लोक या भीमाशंकरला येतात, देवाची आशीर्वाद घेण्यासाठी येतात. जे कोणी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करत असेल ते सुद्धा या ठिकाणी येतात. तर चालता चालता मित्रांनो, आपल्याला या जंगलामध्ये एक घर दिसलेलं आहे. आपण पाहूया या ठिकाणी कोणी राहतंय की हे घर अगदी पडीक आहे. हे पूर्ण आतमध्ये जंगलामध्ये असणारे हे घर आहे. पाहू शकता हे जंगल अगदी दाट जंगल आहे, आणि इथून पुढे अजून दाट जंगल आहे. कोण नाही राहत नाही, जे कुलूप आहे, पण राहत असतील शक्यतो, कुठेतरी कामाच्या निमित्त गेलेले असतील. पण विशेष आहे का ह्या जंगलामध्ये असं कोणीतरी राहतंय, म्हणजे एकच घर आहे इथं पूर्ण जंगलामध्ये. तर मित्रांनो, आपल्या समवेत आहे आपला मित्र सागर, आणि आपण चाललेलो आहोत आता या जंगलातून पुढे, जो की सागरला या पूर्ण जंगलाची कल्पना आहे की कोणता रस्ता कुठल्या साईडने जातो, कुठे जातो. तर सागर, मला सांग या जंगलाबद्दल थोडीशी माहिती दे. हा रस्ता कोकणला जातो. अच्छा, कोकण म्हणजे स्ट्रेट कोकणला जातो का जंगलातून पार पलीकडे जातो? त्याच्या खाली जातो. अच्छा, हा, म्हणजे समोर घाट लागेल आपल्याला. हो, पण हा वडा लागेल ना, हां वडा पार केल्यानंतर हां परत तळ लागेल आपल्याला. तळ लागल्यानंतर परत खाली उतार लागेल, पण त्याच्या खाली कोकण लागेल. म्हणजे पहिली कोकणातील लोक ये जा करायला ह्याच रस्त्याने अजून करत पण होते? ह्याच रस्त्याने, अजून अच्छा. पण ह्याच रस्त्याने, अजून पण येतात. हा, अजून पण ह्याच रस्त्याने. गाडीने यायचं असेल तर माळशेज घाट, आणि पायी यायचं असेल तर हा रस्ता. अच्छा, असं. हा, म्हणजे पहा मित्रांनो, पूर्वीची लोक दळणवळणासाठी हा वापरत असलेला हा रस्ता आहे, जो आता मला वाटत नाही की या ठिकाणी कोणी येत असेल, म्हणजे जे येतं. पर्यटक असतील किंवा कोणी असतील, अशी लोक या भागात कोणी येत नसेल असं मला वाटतं. शक्यतो येतही असतील पण आपल्याला माहित नाही. येतच येतच. पण तुम्ही पाहू शकता हे जंगल, आणि हा आहे कोकणचा रस्ता, जेणेकरून ह्या डोंगराच्या अगदी पलीकडं कोकण. पेढेचा रस्ता. हा, पेढेचा रस्ता. खेड्याचा पेढेचा रस्ता. पेढे हा, पेढे घाट लागतो. पेढे घाट. हा, त्याच्या पुढे शिडी घाट. शिडी घाट. अच्छा, इथून गेलं ना गणपती मंदिर, हा, खाली पहिलं गणपती मंदिर लागेल. हा त्याच्या खाली धबधबा वगैरे पिंड वगैरे मंदिर आहे. हा, गेले ना ह्या हाताला फिरा आता. तुम्ही एकटंच राहता इथे? हा, आम्ही मंदिर आम्ही असेल हा, कुठले तुम्ही? इथले
इथलेच होते. हा पाला आहे ना, हा जो पाला पडलाय ना झाडांचा पानं बिनं पडलेली आहेत का, अशाच कलरचं इकडं साप राहतात. त्याच्यामुळं इकडं कधी आले तर पालेहून चालायचं नाही, रस्त्यानेच चालायचं. अच्छा, अगदी बरोबर आहे मित्रांनो. जर तुम्ही कधी या अशा जंगलातून कधी प्रवास करत असाल तर शक्यतो जी झाडाची गळलेली पाने वगैरे असतात या पानांवरून चालायचं जरा शक्यतो टाळायचं, जेणेकरून आपल्याला काही दुखापत किंवा काही होणार नाही याची काळजी आपण घेणार आहे. जो मेन रस्ता आहे तो आपल्याला सोडायचा नाही आणि ह्याच सरळ रस्त्याने आपल्याला आता आपण थोड्याच वेळात गणेश मंदिराकडे आपण पोहोचणार आहेत. हे पहा, हे असे जे झेंडे लावलेले आहेत ना पुढे, अशी खून नेहमी करत जायची रस्त्याला, जेणेकरून आपण रस्ता भटकणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आता हा झेंडा जे कोणी लावला आहे म्हणजे त्यांना बाकीच्या लोकांची काळजी घेऊन लावलेला आहे, जेणेकरून रस्ता कोणी चुकणार नाही याची काळजी घेतलेली आहे. ह्या ठिकाणी पहा, ह्या झाडाला हे असं लाल कपड्याने बांधून ठेवलेलं आहे. हा रस्ता शक्यतो कोणी विसरणार नाही. हे पहा, ह्या दगडावरती सुद्धा एक खून केलेली आहे, बाण केलेला आहे, जो की दाखवतोय ह्या ठिकाणी हा रस्ता गणेश मंदिराकडे जातोय. जेणेकरून आपण बरोबर चाललेलो आहोत की नाही हे आपण पडताळून पाहणं गरजेचं आहे. झोका आहे, झोका. तर मित्रांनो, हे पहा, आता ज्याप्रमाणे आपल्याला चारही बाजूने जे रस्ते भेटलेले आहेत अशा अनेक रस्ते आहेत. या ठिकाणी पहा, हा एक रस्ता आहे जो की ओढ्याचा रस्ता आहे, ओढ्याने जातो पाणी, आणि ह्या साईडला जो रस्ता आहे तो वरून येतो, जे की पाणी ओढणं पडतं, आणि ह्या साईडने एक छोटासा रस्ता आहे, आणि ह्या साईडला जो रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला जायचंय. मी का सांगतोय रस्ता विसरू नका, कारण असे या जंगलात भरपूर रस्ते आहेत जे की चारही बाजूने रस्ते असतात. मग आपल्याला समजत नाही कुठल्या रस्त्याने जायचं. आणि तुम्हाला सांगतो, जर तुम्ही या जंगलात आलात तर व्यवस्थित या, जेणेकरून कुठेही तुम्ही या जंगलात भटकणार नाही.
कारण हे जंगल तुम्हाला वाटतंय तेवढं छोटं नाहीये, खूप मोठं जंगल आहे. आणि ह्या जंगलात अगदी दिवसभर जरी भटकलं तरी रस्ता तुम्हाला एकदा चुकल्यावर सापडणार नाही. तर आपल्याला जायचंय आता स्ट्रेट, तर आपण स्ट्रेट जाणार आहे. मला वाटतंय आपण आता रस्ता चुकलेलो आहे सागर. रस्ता काय मला भेटत नाही. आता आपल्याला पुढे जाऊन ट्राय करावं लागणार आहे रस्ता शोधायचा मंडळी. हो, आपली एक चूक झालेली, आपण वेगळ्या दिशेने आल्यामुळे आपला रस्ता एकदम चुकलेला आहे. आता आपल्याला रस्ता शोधावा लागणार आहे. तर आपल्याला आता पुढे जावं लागेल. तर चला, रस्ता आपल्याला शोधायचा आहे, नाही तर आपण ह्याच जंगलामध्ये भटकत राहू. तर चला, आपल्याला रस्ता शोधणं खूप गरजेचं आहे. मेन रस्ता साईडला राहिलाय, आपण वेगळ्या दिशेने आलो. आपल्याला एक रस्ता भेटलेला आहे. मला वाटतं हाच आपला मेन रस्ता असावा. देवाच्या कृपेने आपल्याला रस्ता भेटलेला आहे. चला आपण पुढे पाहू, हा रस्ता बरोबर आहे की नाही आहे. पुढे आपल्याला काही खुणा भेटतील, त्या खुणा आपण पाहू. हा हे का, हे पहा, ह्या खुणा ॲक्च्युली आपण आता बरोबर आहोत. तर चला, आपल्याला आता परत आपल्याला देऊ जायचे. हे असे रस्ता चुकलं नाही पाहिजे. आता जर आपला रस्ता भेटला नसता तर आपण पूर्ण जंगलामध्ये भटकत राहिलेलो असतो. तर चला, हे असे कलर जे लावलेत, हा रस्ता सोडायचा नाही शेवटपर्यंत. हे अगदी कुणीही ह्या साईडला येत नाहीये. जे लोक येतात त्यांना माहिती आहे, तीच लोक या रस्त्याने येतात. कारण हा जो रस्ता आहे, हा जो जंगलाचा भाग आहे, हा भाग या साईडला ह्या ठिकाणचे स्थानिक लोक आणि जे कोणी ज्यांना माहिती आहे हा रस्ता पूर्वीपासून, तीच लोक ह्या रस्त्याने येतात आणि ह्याच जंगलात येतात. तर हे पहा, या अशा प्रकारे हे इथं एक चिन्ह लावलेले आहे, गुप्त भीमाशंकर, जेणेकरून आपण रस्ता भटकणार नाही. या खातर इथे झाडावरती एक स्टॅम्प मारलेला आहे, गुप्त भीमाशंकर. तर असेच आजूबाजूला लक्ष देऊन पुढं चालत जायचं, जेणेकरून आपण रस्ता भटकणार नाही. याची काळजी आपण घेतलेली पाहिजे. दाट जंगल आहे. कारण आपण आलेलो आहोत वेगळ्या रस्त्याने गुप्त भीमाशंकरसाठी. आणि जो मेन रस्ता आहे तो मंदिरापासून सुरुवात होतो येण्यासाठी. तो मेन रस्ता आहे, तो अगदी तिथनं भाविक लोक येतात, तिथनं लोक येतात. त्या रस्त्याने, वेगळ्या रस्त्याने आलोय, जंगलाच्या रस्त्याने आलोय. त्यामुळे सांगतो, इकडनं येताना जरा काळजीपूर्वक या. आणि आपल्याला जो नागफणी पाहायची होती, ती नागफणी ती विरुद्ध दिशेला आहे आपल्या, आणि आपण विरुद्ध दिशेला आलेलो आहोत. ते पहा, हे आपण आलेलो आहोत मंदिरापाशी. हे आहे साक्षी विनायक गणपती मंदिर. तर आपण आता पाया पडायला जाणार आहे. इथं पाया पडून येऊ आणि मग पुढे जाऊ. तर हे अशा पायऱ्या आहेत. हे आहे गणपती मंदिर आणि साक्षी विनायक गणपती. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, आपण आहोत आता गणपती मंदिरापाशी. आणि जो रस्ता आहे खालचा, तो रस्ता जातो गुप्त भीमाशंकर साईडला. आणि त्या ठिकाणी आहे एक गणपतीचं एक दगडामध्ये कापसाचं एक ठोक केलेलं एक मूर्ती आहे. अशी तंदूर
सेंदूर लावलेला आहे त्या मूर्तीला आणि त्या झाडावरती पण लिहिलेलं आहे वांद्रा ते भीमा. भीमाशंकर. संकल्पना आहे रवींद्र गाढवे सोशल फाउंडेशन यांच्या मार्फत या रस्त्याला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे. इथून जाण्याचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे जो की पूर्ण कोकण साईडला जातो. त्या रस्त्याकडून भाविक लोक त्या रस्त्याने येतात आणि इथून गणपतीचं दर्शन घेऊन गुप्त भीमाशंकरचं दर्शन घेऊन मग मंदिराकडे जातात. अशा प्रकारे हा रस्ता आहे. जो ज्याला माहिती आहे हा रस्ता त्यानेच इथून प्रवास करा. ज्याला माहीत नाही त्यांनी प्रवास करू नका शक्यतो, कारण खूप घनदाट जंगल आहे. इथून चुकण्याची शक्यता दाट आहे. पण शक्यतो जर तुम्ही असे बाण वगैरे पाहिले तर चुकणार नाही याची म्हणजे शाश्वती आहे. हे पहा, हे अशा प्रकारचे म्हणजे ज्याची श्रद्धा आहे त्यांनी असे दगड एकावरती एक रचलेले आहेत. म्हणजे ज्याची श्रद्धा असते त्यांचे काहीतरी पूर्ण होण्यासाठी जे काही करतात त्यांची ही अशी केलेली असतं दगडावरती दगड रचून. तर आपण आता चाललेलो आहोत गुप्त भीमाशंकर साईडला. तर हाच रस्ता मेन आहे, त्या रस्त्याने आपण पुढे चालायचं. आत्ताशी आपण कुठं जंगलाच्या थोडंसं बाहेर आलेलो आहोत, पण तरी तुम्हाला दाखवतो हे पूर्ण जंगल आहे. अजून आपल्याला खूप लांबपर्यंत जायचं आहे. हे जंगल खूप मोठं आहे. ही एक ओढा आहे. ह्या ठिकाणावरून पाणी येतं, जे की पावसाचं पाणी आहे ते सर्व ह्या ठिकाणी येऊन ह्या ठिकाणाहून खाली जातं. जे की खाली पहा किती खोल दरी आहे. आणि या खडकात अजूनही पाणी, मग पहा हे खडक आहे निसता तरी याच्यात पाणी अजून. पाहू शकता हे पूर्ण अशी खोल दरी आहे. तुम्ही पाहू शकता ही अशी पूर्ण खोल दरी आहे या साईडला. आता आपल्याला खाली जायचंय, या ठिकाणी आपल्याला पोचायचंय आणि इकडनं हा रस्ता आहे आपला खाली जाण्यासाठी. आणि ह्या साईडला ह्या मागच्या साईडने आपण खाली आलेलो आहे. वर डोंगरावर खाली आलेलो आहे मागच्या साईडने गणपतीचं दर्शन घेऊन. आणि आता आपल्याला खाली जायचंय. तर चला तुम्हाला खाली घेऊन जातो मी. पाहू शकता हे अशा दरीमध्ये ही जी आहे गुप्त भीमाशंकर ही पिंड, ह्या पिंडेला गुप्त भीमाशंकरची पिंड म्हणून ओळखलं जातं. अगदी याची पार्श्वभूमी जी काही असेल, म्हणजे मला तरी एवढी पार्श्वभूमी माहीत नाही आहे याबद्दल, पण जी काही असेल जी पूर्वजांनी जी कोणी केलेली असेल ती खरंच म्हणजे खूप सुंदर आहे. इथं येऊन खूप मनाला शांत वाटलं. याच्यासाठी केला होता अट्टहास असं म्हणावं लागेल. आणि आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत. आपण थोडंसं पाणी सोडणार आहे. चला आता आपल्याला इथून निघायचं.
जय भोलेनाथ, बम बम बोले. हर हर महादेव. तर मंडळी, हा आहे मेन रस्ता जो की भीमाशंकर मंदिरापासून, महादेवांच्या मंदिरापासून गुप्त भीमाशंकरच्या पिंडीकडे येतो. हा जो मेन रस्ता. आणि आपण आलो होतो तो ह्या विरुद्ध दिशेला आपण आलो होतो, ह्या विरुद्ध दिशेने जो की जंगलातून रस्ता येत होता. कित्येक खरं तर या जंगलामध्ये येऊन एवढं शांत सुंदर वाटतं ना, म्हणजे इथं असणारा पक्ष्यांचा किलकिलाट, असणारे ते पक्ष्यांचे सुंदर आवाज, हिरवीगार झाडे, एवढं सुंदर आहे ना इथलं. एकदा कधी भीमाशंकरला आला तर नक्की या जंगलात तुम्ही या, नक्की हे जंगल एक्सप्लोर करा. नवनवीन गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील, अनुभवायला मिळतील. कारण निसर्गाच्या सानिध्यात जर आपण आलो तर खूप काही गोष्टी अशा असतात की ते आपल्या मनाला भाळवून जातात. कधी न पाहिलेले दृश्य, कधी न पाहिलेले ठिकाण, हे एक्सप्लोर करण्याची गरज आहे. आपण आता आहोत भीमाशंकर रस्त्याला. आणि आपला आजच्या ब्लॉगचा हा शेवटचा म्हणजे ब्लॉग आवडला तर आधी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आता